तर काहीच आता आम्ही आलो होतो मोर्या मिसळ. आमचे मिसळ पण आलेत आता. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे सुमती ब्लॉग. तर आता आपण चाललोय बाहेर. अजून आत्ताशी उठलोय, बघू बाहेर जाऊ. आपल्याला जायचंय मिसळ खायला. तर गाईज आता आम्ही निघालोय मिसळ खायला. कुठं जायचंय? मोर्यामध्ये. तर आपल्यासोबत आहे जयदादा, अस्मिते आणि विजू आणि मी आहे. तर बघूया, जयदादा आमचा स्पॉन्सर आहे. जयदादा आमचा स्पॉन्सर आहे. तर बघू वेदो मिसळ खायला चालले. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. फुकटचं खायला भेटणार आहे ना. काल बसणं ते पैसे फुकट खातोय मी. आता काय मोठा भाव असतो तोच करतो शेवटी. जय दादा, पाण्याची बॉटल लागल आणि तिकट बिकट लागलं तर आयस्क्रीम बिस्क्रीम चालायला लागल तुला, आहे ना तेवढं काय? गाईज आता जाऊ आम्ही तिकडं. गाईज आता आम्ही आलो होतो मोर्या मिसळ. आमचे मिसळ पण आलेत आता. हो, पार्सल लय कमी राव. एवढे 20 रुपये घ्यायलाच लागेल. भाऊ आता पैसे देते म्हणून आता तिथे रुबा वाढत चालले. चारी गावराने काय मग आता तू खर्च करणार आहे म्हणून तुला कसं वाटतंय जयदा? तुमचा खर्च सांगा. आपलं कसं आहे तो, जिथं फुकट तिथं आम्ही प्रकट. तर जाऊ आता खाऊया. दाखवते माझं इथं फुन्सी वालं हो तिकडं. आमचं झालेलं आहे नाश्ता वगैरे करून. आता सगळेजण निघतोय गाडी वगैरे. जे दादा चहा वगैरे पाजला. चहा वगैरे भारी भेटतो इथं. चहा वगैरे घेतला अशोका फेमस. आता जे दादा बिल वगैरे तर भरले. तर बघूया आता अजून काय आयसिम विसिम चालली तर लय उपकार होतील आमच्यावर. तर काही जातो निघू आम्ही. मेट्रो पुणे मेट्रो बघा, रॉंग वेनी चालले ते बघा. ही गाडी बघा बघा. पावते टाका, पावते टाका. आता इकडं दापोडीचा CNG पंप आहे. सगळेजण इकडेच येतात. वाडीमधले पण सगळीकडचे इकडेच येतात. जय दादा काय चार्ज आहे का बरं अजून? कोल्ड कॉफी वगैरे, कोल्ड कॉफी चार्ज आहे का? तू का तू का जय झाले कोरा दिसतोय. हा पण तू नाही, तुझे केस. काही इग्नोर करा. हे असे फालतूपणा का नाही, हे असे. अरे दादा इग्नोर करा, इग्नोर करा. काही जाऊ आता डायरेक्ट चौकात. नाही तर काही जे चारते का काय कोल्ड कॉफी वगैरे. शे बाबा अश्लील गोष्टी आम्ही करत नाही. तर काही जाऊ. वेदू म्हणतोय घरी जायचंय. पाहुणे काय लागले तरी एवढं लगेच. पचन बघा भाऊचं कसं आहे, एकदम प्रेशर आलंय त्याला. ना आली वेदू
गप ना, आता बोलला मला तू, मग मोबाईल काढला लगेच म्हणतो नाही म्हणून. 25 पाव. गाईस खाल्लं तर खरं जेवेदाने चाललंय आता झाले आम्ही जाम, म्हणून त्यासाठी आम्ही राऊंड मारायला गेलो. राऊंड मारून आलो, आता जरा थोडंफार जिरलेलं आहे, आता रिलॅक्स झालं आहे आता आम्ही. आणि मला आता याच्यानंतर बाहेर पण जायचं आहे, तर आता जाऊ घरी फ्रेश वगैरे होऊ आणि त्याच्यानंतर तयार वगैरे होऊन डायरेक्ट लग्नाला पण खाणार जेवण. गुलाबजाम आणले. गाईज आता आपण आलोय घरी आणि आवरून वगैरे झाले, मिसळ वगैरे खाऊन पण झाली व्यवस्थित. पोट वगैरे पण जाम झालं होतं कारण की जेवदादांनी मिसळ घातली होती. आणि आता आहे लग्न, वाडीतली दिदी आहे, तिचं लग्न आहे, तर लग्नाला चाललोय आता आम्ही. आणि जाऊया. आणि 5:30 वाजता लग्न होतं आणि आता वाजले 6. आणि दीदी आली आहे कामावरनं कमीत कमी 3:30-4 वाजता. तिला आवरायला एवढा वेळ लागला म्हणजे सांगता येत नाही. आणि माझं 5 मिनिटात आवरलं. किती 5 मिनिटात बघा, तिचं अजून आवरलं नाही, अजून तिचं चालूच आहे. कपडे नाही इस्त्री मारून दिले. तर गाईज हे खोटं आहे, हे चोरगाळ्याला शर्ट मी घालतोय आणि लग्नाला ती आवरून चालली आणि मी हाय तसंच चाललोय. तर आता जाऊया लग्नाला. वाडीमध्ये टिंगरे नगरमध्ये आहे, मला पण आयडिया नाही नेमकी, दीदीला पत्रिका आली तर मला जाऊया. तर गाईज फायनली आम्ही पोचलो. आता वाजलेत किती पावणे 7. तिथे का उशीर झाला तयार व्हायला. आणि गाईज मी कधी येले ते सांगतो तुम्हाला, खरं म्हटलं आहे ना, दीदी आहे ना 2 दिवस जरा उपाशी होती कारण की लग्नामध्ये जेवायचं होतं म्हणून 2 दिवस उपास धरला होता. आणि आता जाऊ लग्नामध्ये, चलो लेट्स गो. गाडी वगैरे पार्किंग केली, घेतली. माझी मावशी बघा कशी दिसते, कशी दिसते मावशी आज, सुंदर. मावशी खरं सांग 2 दिवस जेवली नव्हती ना खरं सांग किती रुपये? 50 रुपये टाकले, 50 रुपये टाकलेत ना. हे तो पण आहे, मामा पण आलाय, मामी पण आहे, सगळेजण आलेत. आता जाऊ. जेवण संपलं जेवण संपलं. काय वाजले? टाइम संपला वाटतं लग्नाचा. सगळेजण आहे तिथं. आता घरी जाऊन डाळ भात खावा. हा हे काय जॅकेट असं ठेवलंय? नीट ठेव की, गाडीत ठेवणार होतो. तुला पसंत पडली का नाही कुठली? वर्गी पसंत पडली का नाही कुठली? तिकडा भाऊ आहे, ग्रीन शर्ट मध्ये येतोय तो. नवरा नवरी गेल्यात आतमध्ये चेंजिंग रूम मध्ये चेंज करायला. चॉकलेट बॉय, हा चॉकलेट बॉय, हा पण आपला चॉकलेट बॉय. बघा जे अंघोळ नाही करत ना ते बघा कशा दिसतात. तर माऊ बोलून टाक. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भाऊला मोठं करा. तर गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठा करा. बाय.